हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, इथे मी आज करणार आहे हे सरसोदा साग. आता सरसोदा साग ही रेसिपी तशी पंजाब साईडला किंवा मग बिहार साईडला करतात. तर हे सरसो आमच्याकडे कसं तर काय झालं, आमचं जो वाडीचा मळा आहे, म्हणजे जे द्राक्षांचा मळा आहे ना, तिथं जे बिहारी लोक कामाला असतात, तर त्यांनी ही भाजी लावली होती आणि ही थंडीमध्येच उगवली जाते बरं का. आई आणि पप्पा एक दिवशी शेतात गेले होते, त्यावेळेस त्यांनी पाहिली आणि विचारलं ही कशाची भाजी आहे. तर ते बोलले की हे सरसो की सब्जी है. तर त्यांनी ना म्हटले की म्हणजे एवढे प्रेमाने ते म्हटले की मौसी हम जब बाजार को आएंगे ना तो आपको आते समय लेके आएंगे. तर त्यांनी खरंच ही भाजी आणली. म्हटलं चला आपण ही ट्राय करूया कशी बनवायची ते. तर मी ही भाजी एकदम स्वच्छ अशी निवडून घेतली आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घेतली, कापडाने कोरडी केली आणि छान अशी बारीक चिरून घेतली आणि आता ही आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. पालक भाजीसारखीच ही भाजी असते बघा आणि याच्यामध्ये ना भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात. बी कॉम्प्लेक्सचा भरपूर प्रमाणात याच्यामध्ये समावेश असतो आणि हे शरीरासाठी एकदम पौष्टिक अशी भाजी असते आणि मुख्यतः ही थंडीमध्येच उगते, त्यामुळे थंडीमध्ये हे जास्त बनवलं जातं आणि हे त्या साईडला जी मक्याची रोटी असते, मक्याची भाकरी त्यासोबत खाल्ली जाते. तर आपल्याकडे काय आपण मकाची भाकरी खात नाहीत, तर तिकडे तशी खातात. तर चला आता कुकरचं झाकण बंद केलं आहे आणि गॅसवर 15 ते 20 मिनटं हे थोडंसं मीडियम हाय फ्लेमवरतीच मी शिजवून घेणार आहे. म्हणजे त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. आता ही थोडी कवळी आहे त्यामुळे ही लवकर शिजेल. तर कुकरच्या इथे 4-5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्याला पूर्ण थंड होऊन दिले. त्यातील सर्व हवा निघून गेली आणि त्यानंतर हे मी उघडलेलं आहे झाकण त्याचं. तर आता आपल्याला ही भाजी शिजली का नाही ते पण मी चेक करून घेतली. थोडंसं दाबून पाहायचं, त्याचं जर देठ असतं ते जर व्यवस्थित हे झालं, स्मॅश झालं, तर म्हणायचं की आपली भाजी शिजली. तर हे आपल्याला छान असं घोटून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरीही चालतं, पण असं छान असं थोडं दरदरीत असेल ना तर भाजी आणखी छान लागते. तर इथं छान असं मी हे रवीने घोटून घेतलेलं आहे बघा आणि आता आपल्याला यातलं पाणी सगळं आटून घ्यायचं आहे. हे पाणी थोडंसं कडवट असतं, पण तरी ते टाकून द्यायचं नाही. हे पाणी खूप असं पौष्टिक असतं आणि त्यामध्ये सगळा त्याचा जो सार असतो तो उतरलेला असतो. म्हणून आता आपल्याला हे पाणी पूर्णपणे आटून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आणि त्यामध्ये हे सर्व मी टाकून घेतले आणि आता हे सारखं हलवत राहायचं, म्हणजे खाली पण लागणार नाही. हे पाणी आटवण्यासाठी बराच वेळ जातो, पण आपल्यामध्ये तेवढा संयम हवा. कुठलीही गोष्ट संयमाने केली ना तर ती चांगलीच होते. तर याच्यासाठी जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागतील आता हे पाणी आटण्यासाठी आणि घाई अजिबात करायची नाही. खूप हाय फ्लेमवरही हे ठेवायचं नाही, नाहीतर आपली भाजी खाली लागते आणि ती करपली तर त्याचा म्हणजे जो सुगंध असतो आणि चव असते ती पण बिघडते. त्यामुळे हे व्यवस्थित संयमानेच करायची गोष्ट आहे. त्यामुळे हळूहळू करा, काही घाई नाही. घाई गडबडीत केलेली गोष्ट ना कधी कधी बिघडू शकते, त्यामुळं घाई कशातच करायची नाही. व्यवस्थित एखादी गोष्ट केली तर ती व्यवस्थितच होते आणि थोडा वेळ जाईल, पण त्याचे जे आउटपुट असतं ना ते नेहमी चांगलं होत असतं. तर मी इथे ना थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आहे. आपण शिजवताना म्हणजे कुकरला लावताना जरी मीठ टाकलं तरी चालतं. तर चवीनुसार मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ही थोडं थोडं पाणी बघा आटायला पण लागले. तोपर्यंत मी ना इथे त्याला तडक्याची तयारी करून घेतली. तर त्याच्यासाठी मी काय केले, भरपूर असा लसूण, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आपल्याला छान असा त्याला वरून तडका द्यायचा आहे. तर हे सर्व पाणी आटण्यासाठी मग जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागलेले आहेत बघा आणि आता याच्यातील सर्व पाणी आटलेलं आहे आणि ही भाजी अशी या पद्धतीने सुटसुटीत झालेली आहे, मोकळी झालेली आहे आणि आता आपण तडक्याची तयारी करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी ना एका भांड्यामध्ये इथे बघा तेल घेतलेलं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये तडक्याचं साहित्य घालायचं. तेल जर कडकडीत नसेल तर तडका व्यवस्थित बसत नाही. तर त्याच्यासाठी बघा इथं तेल असं छान तापलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये मोहरी टाकून घेतली, थोडेसे जिरे टाकून घेतले
आणि याच्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत मिरची आणि लसूण. बघा किती छान आणि सुगंध तर इतका छान येतो या तडक्याचा. आता हा तडका आपल्याला गरम गरम असतानाच भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. वाह! खूपच छान असा सुगंध सुटला आहे आणि बघा गरमागरम भाजी वाफाळलेली किती दिसते. आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं म्हणजे त्याची चव आणखी वाढते. खरं ना या तडक्यासाठी जर मोहरीचं तेल असेल म्हणजे सरसो का तेल तर आणखी छान असा सुगंध या भाजीला येतो आणि चव पण इतकी भन्नाट लागते. परंतु ना आपल्याकडे काही सरसोचं तेल अवेलेबल नाही, त्यामुळे मी आपलं जे साधं तेल असतं म्हणजे नेहमीचं स्वयंपाकाचं जे तेल असतं त्यातूनच तडका केलेला आहे आणि तो हे याच्यासाठी वापरलेला आहे. तर आता इथे आपले सरसोदा साग तयार आहे. पण आपल्याकडे मक्के दी रोटी नाही, त्यामुळे मी सरसोदा साग विथ ज्वार की रोटी असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर मी हे टेस्ट करून पाहणार आहे. गरमागरम सरसोदा साग विथ ज्वार की रोटी मी टेस्ट केलं आणि चव इतकी भन्नाट झाली होती, मला खूप आवडली. तर चला आजचा व्लॉग इथेच एंड करूया. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.